कल्चर का देसी मिक्स, लाइफ की मैजिक थोड़ा सिनेटिक। वेलकम टू प्रीति जेनिक्स, इट्स योर गर्ल प्रीति, स्प्रेडिंग जेनिक वाइब्स डेली। हॅलो गाईज, आज आम्ही मम्मी पप्पांसोबत एक प्रँक करणार आहे. ॲक्च्युली तिचं वॅकेशन संपत आले आणि ती जाणार आहे 29ला आणि आम्ही घरी सांगितले, म्हणजे मम्मी पप्पांना सांगितले की 27 म्हणजे आज तिची फ्लाईट आहे कोल्हापूरमधून मुंबई आणि मुंबई टू आयर्लंड. सो आता आम्ही कोल्हापूरला जायला निघलो आहे. बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवलेत का, पण आता जायच्या टायमाला आम्ही सांगणार आहे की तिची फ्लाईट आज नसून 29ला आहे. सो बघूया मम्मी पप्पाचं रिॲक्शन कसं होतं आहे आणि ते काय कसं रिॲक्ट करतात बघूया आपण. चला सगळ्या पुढे पॅक झालेत. काय झाले? बॅग पॅक झाले. आता आम्ही चाललोय कोल्हापूरला. प्रार्थना काय आता काही जाते फोन करू नका व्हिडिओ महत्वाचा नाही. ते जाणार आहे 29ला. आपण सांगायचं त्यांना 29ला जाणार आहे ती. खरंच आज आपण इचलकरंजीला चाललोय. आपण आज इचलकरंजीला चाललोय. ही आज जाणार नाहीये. ही आज जाणार नाहीये. हिची फ्लाईट 29ला कळलं मला व्हिडिओ टाकायचा. अहो 29ला हिची फ्लाईट आहे. पप्पा 29ला फ्लाईट आहे खरोखरची. ती आज जाणार नाहीये. आपण सगळी इचलकरंजीला चाललोय. एवढं कॅज्युअल काय आपण, आम्ही काय कॅज्युअल बसलो आणि ऐकला फ्लाईट आहे तर मी एवढं निवांत का बुधवारी जाणार आहे. काय त्या जाणार नाहीये. कुठे काय भरल्या होती कसं पप्पा रडायला लागले. इचलकरंजीला आता पप्पाला दाखवायला चाललंय आणि सगळेच फिरून येते. आजच्या पण बघायचं होते. नॉर्मल प्रेयर करायला जाऊया परवा दिवशी. हो अंकलला मी सांगितलं नाही 29 काय. वाटलं मम्मी सरप्राईज 1 तारखेपर्यंत राहिली असते ना. चांगला सरप्राईज होता. 1 तारखेपर्यंत. मग आता झालं नाही सरप्राईज. एवढं वाटलं नाही. काय वाटलं? काय फरक आहे काय? 2 दिवस 1 तारखेपर्यंत असली असते ना तर जरा भारी वाटलं असतं. तुम्हाला कसं वाटलं सरप्राईज? जरा वेगळं वाटलं. विचित्र. काय वेगळं वाटलं? काय काय वेगळं वाटलं? आनंद झाला काय? आनंद 2 दिवसांनी आनंद मिळणार सो गाईज आत्ता आम्ही इचलकरंजीहून मिरजला चाललोय परत. आणि हे बघा माझ्या हातामध्ये काय आहे, हॅवमोरचा गोल्डन फॅन्टॅसी केक. ॲक्च्युली मी खूप दिवसापासून ह्याची वाट बघत होते. मला सांगली मिरजमध्ये नाही मिळाला. इचलकरंजीला 2-3 वेळा येणं झालं पण नाही मिळालं नव्हतं. सो आज आम्ही करंट लोकेशनवरती मागून घेतला आणि फायनली गोल्डन फॅन्टॅसी माझ्या हातात आहे. सो याची टेस्ट कशी असणार आहे मी तुम्हाला घरी जाऊन सांगणार. ओके. सुलग सुलग जाए रिमझिम गिरसा. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी हमार. हॅलो गाईज, मी आत्ता आले SFC मॉलला. थोडं दीदीसाठी शॉपिंग करायचं आहे. सो बघूया दीदीला कोणते कपडे पसंत पडत आहेत की नाही.
आता आम्ही आलो आहे दीदीसाठी ट्रॉली बॅग बघायला. ॲक्च्युली दीदीकडे खूप ट्रॉली बॅग्स आहेत, पण तिला थोडीशी लाईट हवी होती फॅब्रिकमध्ये. सो आम्ही 2-3 ठिकाणी बघितले आणि आता आम्ही रिटर्न टुरिस्टमध्ये आलो आहे. फायनली दीदीला VIP ची खूप सुंदर अशी फॅब्रिकमध्ये ट्रॉली बॅग मिळाली. पुश करायला नंबर चेंज करायचे, अनलॉक नंबर घ्यायचा करेक्ट 0 आहे तो 0 घेतलं बटन आहे ब्लॅक तसं टाकलं चेंज करू शकतो आपण. नंतर नवीन नंबर लावायचा. 1 2 3 केलं 1 2 3 लक्षात राहणार नंबर ठेवायचा. 1 2 3 केला अजून फायनल नाही, ढकललेलं बटन बाहेर काढलं की तो नंबर फिक्स होतो. ट्रान्सपरंट आहे, सिस्टमॅटिक आहे, लावलेलं आहे. त्याचबरोबर बॅगसाठी दीदीने कवरही चूज केला. बॅग आपली सेफ राहण्यासाठी, म्हणजे पावसात वगैरे न भिजण्यासाठी. तसेच सिस्टम पुढे चेन ट्रॉलीसाठी त्या साईडला हँडल आहे. आत्ता मी एक्झॅक्टली कॉलेज कॉर्नर सांगलीमध्ये आहे आणि इथं बालाजी ज्यूस सेंटर जवळ थांबले. माझं फेवरेट मिक्स फ्रूट ज्यूस प्यायला, कारण की दीदीला प्यायची खूप इच्छा झालेली. ती म्हटली आपण पहिला पिऊया मग घरी जाऊया. गुड मॉर्निंग गायज. हे बघा सगळीकडे फॉग आहे आणि आज आम्ही जाणार आहे दीदीला सोडायला कोल्हापूर एअरपोर्टला. तिथून तिची फ्लाईट आहे कोल्हापूर टू मुंबई आणि मुंबई टू आयर्लंड अशी. हे बघा आम्हाला जाताना ट्रेन दिसली. हा आहे कोल्हापूर एअरपोर्टचा एरिया, खूप सुंदर आहे.
बाय. सो गाईज आत्ता आम्ही आहे कोल्हापूर एअरपोर्टवरती आणि दीदी आत्ता आतमध्ये गेली आहे. तिची फ्लाईट आहे 11:15ला. आता पुन्हा आमचं घर रिकाम होणार कारण की आम्ही घरात तिघंजणच असतो आहे, मम्मी पप्पा आणि मी. आणि मग ज्याचं त्याचा प्रत्येकजण मोबाईल. पण दीदी आज सुट्टीला आल्यानंतर घर एकदम भरल्यासारखं असते, सारखा दंगा हसणं खेळणं असतं. पण आता बघूया नंतर वॅकेशनला कधी येईल त्यावेळी परत घर भरल्यासारखं होतंय. बाय बाय दीदी. दीदीला सोडल्यानंतर आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट केला आणि मग मिरजला यायला निघालो.